आपण त्यांना सपोर्टिव्ह किंवा एकदाच त्यांनी क्वेश्चन्स केलं तर एखादं लाईव्ह सेशन आपण आणखीन घेऊ शकतो ऑनलाईन. कारण प्रत्येक वेळेस ऑफलाईन घेणं शक्य नाही, पॅरेंट्सला पण ते नाही शक्य नाही आणि मुलांना पण. तर ते ऑनलाईन पण आपण तशा पद्धतीनं करू. आजचा जो ही आहे विषय सरांनी तर बाकी मॅक्सिमम तोच पोर्शन असतो जो की मेंटल किंवा इमोशनल फिटनेस, त्याला आम्ही फिटनेसच म्हणू. आणि माझ्याकडं एक 10 दिवसापूर्वीच एक पॅरेंट आले होते की त्यांची एक्झाम झाली होती याच्या अगोदरची जी एक JEE झालेली. तर त्यांचा असं प्रॉब्लेम असा होता सर की सगळं स्टडी झालेलं, खूप छान स्टडी झाली होती, त्याचे टेस्टमध्ये खूप चांगले मार्क्स होते, इमोशनली फिट होता, कॉन्फिडन्स चांगला होता. आणि एक्झामच्या आदल्याच दिवशी जसं आपण तुम्हाला वाटलं की आपण एक छोटंसं आपलं काहीतरी रिट्रीट करू, फ्रेश होऊत आणि सारखा अभ्यास नको करून म्हणून बाहेर त्यांनी पाणीपुरी खाल्ली. म्हणजे एक मुलांसोबत गेला फ्रेश होत होत आणि सहज मुलं काय करतात, पाणीपुरी खातात किंवा इथं कोल्ड कॉफी पितात. तर पाणीपुरी खाल्ली आणि त्याला त्यातनं इन्फेक्शन झालं, ऍसिडिटी झाली आणि ते रात्री 3 वाजता उठला. म्हणजे तोपर्यंत ते इन्फेक्शन काही लगेच हे करत नाही, म्हणजे ॲबडॉमिनल डायरिया वगैरे क्रिएट करत नाही. कधी कधी त्यानं अगोदर फूड खाल्लेलं असेल, त्यानंतर ते